नमस्कार, मी वैष्णवी. विठ्ठल आणि त्याच्या भाबड्या वक्ताबद्दल एक कविता पाहूयात. कवितेचं नाव आहे यंदा घरी ये विठ्ठला. कवी अभिमुंडे. सोड ईट पायाखाली, घाल पंढरी पाठीला, सवाशिनीला घेऊन यंदा घरी ये विठ्ठला. दर इष्टी गावाकडली, भोर बस खिडकीला, खड्डे लैर वाटणी, उगा कंबरडा मोडशीला. उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची, नाव दिसणार नाही, पाटी जुनी हाय कवाची. हात धर बायकोचा, आन थेट चालायला लाग, घर तिथंच रे माझं, आपल्या मारुतीच्या माग. आला का रे बाबा, थांब दारातच तिथं, अर सून पहिल्यांदा आलिया, नगा मोडायला रीत. आन तू घे ग उखाणा रुक्मिणे, झालं माझं ववाळून, कशी लाजतीया बघा, गेले गाल लालावून. घे नाहून इठला, आले आधन पाण्याला, नव धोतर त्याच्या बाच, धाडले आणाया सोन्याला. आन तू चल ग माया बरं, लय काम पडल्या ती, उद्या एकादस हाय ना, लाग मळायला वाती. अन तू बस घाल मांडी, जरा खाऊन घे बघ, वार चुकली आमची आणि झाली तुम्हा दगदग. निरशा दुधात खाया भाकरी चुरून, अन पड जरा मी आले शेतात जाऊन. म्हातारी शेतातून सरपान घेऊन आली आणि म्हणाली, धाव रे विठ्ठला, हे सरपान लई जड, उतरू लाग जरा, केलंय वयानं अवघड. मग कशी हाय पंढरी, आणि तू बरा हायस ना बाबा, जरा बस मायापाशी, हायस कवापासून उभा. रातीचा पार झालाय, ठेव मांडीवर डोकं, तू होतास ना र तिथं, जेव्हा गेला माझा लेक. काळा सावळा होता, लय शांत स्वभाव, भोळा होता जरा, पांडुरंग त्याचं नाव. जिंदगी समधी त्याची शेतातच गेली, मयत भी त्याची आम्ही शेतातच केली. तेवढ्यात एक इसम म्हातारीला रडताना पाहिलं आणि म्हणाला, रडू नकोय म्हातारे, पुस डोळ्यातलं पाणी, अन काय ऐकली बडबडतीया उगा येड्यावानी. अन बोलत कोणा संग होतीस, इथं कुणी बी नाय. अन ते आरतीचं ताट कोणाचं, तुझं इठ्ठल आला की काय.